आज आपण बघणार आहोत ओव्याचा मुखवास कसा बनवायचा। ओवा भाजायसाठी लागणारं साहित्यामध्ये ओवा, पाणी, तीळ आणि मीठ। यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूया, अगदी थोडंसं। आणि आता हे मीठ यामध्ये घालूयात, मीठ थोडंसं। हे मीठ व्यवस्थित ओव्याला लागलं पाहिजे म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। आणि आता हा ओवा गॅसवर खमंग असा भाजून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण हा ओवा भाजून घेणार आहोत। जोवर याच्यामधलं पाणी ॲब्सॉर्ब होणार नाही तोवर आपण भाजणार। मग यामध्ये आपण तीळ घालूयात। आता आपण हे तीळ यामध्ये ॲड करूया। तीळ घातल्याने ओवा तिखटही लागत नाही आणि आपली शरीरातील कॅल्शियमची कमतरता सुद्धा दूर होते, म्हणजे आपले दोन्ही फायदे आहेत। हे बरं का, अशा प्रकारे आपला ओवा खमंग असा आपण भाजला आहे। अशा प्रकारे आपला हा ओव्याचा मुखवास रेडी आहे। यामुळे आपल्याला गॅसही होत नाही आणि पोटसुद्धा आपलं फुगत नाही। तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।